नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे. आशा करतो की तुम्ही सर्वजण मजेत असाल. मित्रांनो, कॅनडातील आणखीन एका ॲडव्हेंचरस सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही काही फॅमिलीज मिळून 3 दिवसाच्या ट्रिपवरती निघालेलो आहोत. आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते कॅनडा या देशाचं दक्षिण भागामधील सर्वात शेवटचं ठिकाण आहे. या ठिकाणाला निडल पॉइंट या नावाने पण ओळखलं जातं. मित्रांनो, या ठिकाणाला निडल पॉइंट असं नाव का देण्यात आलेलं आहे ते आपण भौगोलिकदृष्ट्या पाहूया. या ठिकाणावरची जी जमीन आहे ती सुईच्या टोकाच्या आकाराची आहे, त्यामुळे याला निडल पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे. कॅनडा या देशाच्या दक्षिण दिशेतील हे सर्वात शेवटचं ठिकाण आहे, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या या ठिकाणाला बरंच महत्त्व आहे. त्याचबरोबर हे ठिकाण निसर्गरम्य आणि सुंदर असल्यामुळे जगभरामधनं या ठिकाणावरती बरेच पर्यटक पण येतात. पुढील साधारण 3 दिवसामध्ये तुम्हाला हे ठिकाण आणि या ठिकाणाच्या आजूबाजूला असलेली आणखीन काही पर्यटन स्थळं या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणावरनं साधारण 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती पिली आयलँड नावाचं एक बेट आहे. या बेटावरती आम्ही सर्वजण जहाजाने जाणार आहोत. तो अनुभव पण तुम्हाला या सिरीजमध्ये घेता येईल. टोरंटो शहरापासून या ठिकाणावरती जाण्यासाठी साधारण 4.5 ते 5 तासाचा वेळ लागतो. चला तर मित्रांनो, मग या सिरीजमधील सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की पहा, कारण तुम्हाला कॅनडातील नवनवीन पर्यटन स्थळं पाहायला मिळतील. बरंच काही नवीन शिकायला पण मिळेल आणि त्याचबरोबर तुमचं मनोरंजन पण नक्की होईल. वाटेमध्ये आम्ही माझे मित्र राजेश यांच्या घरी थोडासा ब्रेक घेतला आणि त्यांना सोबत घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. ऑगस्ट हा महिना कॅनडामध्ये सर्वात जास्त गरमी असलेला महिना असतो. या महिन्यामध्ये वातावरण जनरली हे क्लिअर असतं. आकाशामध्ये ढग जास्त नसल्यामुळे या महिन्यामध्ये जास्त गरमी होते. आजचा हा टोटल प्रवास साधारण 350 किलोमीटरचा होता. कॅनडामध्ये जेव्हा आपण हायवेने प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला वाहनाची गती जास्त असल्यामुळे हा प्रवास लवकर आणि सुखदायक होतो. कॅनडा आणि अमेरिका या 2 देशाची बॉर्डर या ठिकाणावरनं खूप जास्त जवळ असल्यामुळे या हायवेवरती वाहनांची नेहमीच जास्त वर्दळ असते. आज वातावरणामध्ये बरीच गरमी पण होती. साधारण 2 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी हायवेच्या बाजूला एक ठिकाण होतं, ज्या ठिकाणी आपण चहा पाणी आणि थोडासा आराम करू शकतो, त्या ठिकाणी आम्ही थांबायचं ठरवलं. इथे घेऊ का? Turn left into the parking lot, then you will arrive at on Ito route ka? Tilbury North. Right? Shopping ला एवढंसं? तर मित्रांनो, आम्ही जवळपास 200 किलोमीटरची ड्राईव्ह केली आणि त्यानंतर आम्ही सर्वजण इथे दुपारच्या जेवणासाठी थांबलेलो आहोत. हायवेच्या बाजूला एक छोटीशी पार्क आहे. पब्लिकसाठी वगैरे जे ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांना थोडासा आराम करण्यासाठी. तर या पार्कमध्ये आम्ही सगळेजण आता इथे थांबून दुपारचं जेवण करणार आहोत आणि मग इथून पुढे साधारण आणखीन 1 तासाची ड्राईव्ह आहे.
ओनली राईस पाहिजे हे कोणाला दादू तुम्ही बसला इकडे मस्त या जेवायला छान झाले मस्त जेवण घ्या. आयन तू खाएगा वाटरमेलन खाएगा दुपारचं जेवण आणि थोडासा आराम झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. या महिन्यामध्ये आपल्याला कॅनडामध्ये अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण सर्वत्र पाहायला मिळतं. ऑगस्ट महिन्यामध्ये कॅनडातील सर्व शेतकरी शेतीच्या कामामध्ये खूप व्यस्त असतात, कारण या महिन्यामध्ये सर्व पिकांची कापणी आणि काढण्याचे काम चालू असते. साधारण 3.5 ते 4 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणावरती पोहोचलो. या ठिकाणाच्या बाजूला लेमिंग्टन नावाचं एक छोटंसं शहर आहे. I know. You said there's no balcony. You said. I said yes. I said. आजपासून साधारण 3 दिवस आम्ही सर्वजण याच हॉटेलमध्ये राहणार आहोत. या ठिकाणावरती थांबून या ठिकाणाच्या आजूबाजूला असलेली सर्व पर्यटन स्थळं आपल्याला पाहता येतील. पाण्याचं वगैरे काढायचं का नको? हे ठेवूया वाटलं. कुकिंग बाहेरच करायचं तर गॅस राहू दे बाबा. हं? गॅस राहू दे. तर लागतं help. Perfect. छान आहे. 2 बेड आहेत. फ्रीज पण दिलं इथं छोटंसं. फ्रीज आहे का? हा फ्रीज दिलं. ओके. टीव्ही पण आहे तिकडे. टीव्ही आहे मायक्रोवेव्ह छान आहे का? खूप मस्त आहे सुंदर आहे एकदम लेकरांसाठी पण सगळ्या फॅसिलिटी आहे. या हॉटेलच्या आतमध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी छान अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिवसभर केलेला प्रवास आणि थकवा दूर करण्यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी जो स्विमिंग पूल होता त्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला.
या हॉटेलच्या आतमध्ये कुकिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे आम्ही सायंकाळच्या वेळेस हॉटेलच्या बाहेर स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. आज माझा वाढदिवस होता. सायंकाळच्या वेळेस सर्वांनी मला सरप्राईज म्हणून केक आणला होता. हा केक कापून आम्ही आज सर्वांनी माझा वाढदिवस साजरा केला. त्याच्यावर पडत बघा ते आता त्यावेळेस लक्षात ठेवा. Happy birthday चेहऱ्याला लावा, चेहऱ्याला जे लावायचं ते नाही या सगळेजण आम्ही भरतच आहोत. माझ्या जीवनातील आतापर्यंतचा सर्वात सुंदर असा हा वाढदिवस होता. यूट्यूबच्या माध्यमातून भेटलेल्या मित्रांसोबत हा क्षण आनंदाने साजरा करण्यामध्ये मला खरंच खूप आनंद झाला. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.